नमस्कार मित्रांनो, आर टी ॲडमिशनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी येत्या या आठवड्यामध्ये आर टीचे फॉर्म जे आहेत ते आता सुरू होणार आहेत. फॉर्म सुरू होण्याअगोदर आपण काय तयारी केली पाहिजे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यात पहिलं आर टीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं वेळापत्रक बघायचं आहे. तर वेळापत्रकमध्ये आपण इथे आर टीच्या साईडवर आल्यावर ॲडमिशन शेड्यूलचा एक ऑप्शन दिसेल. यावरती क्लिक करून तुम्ही सगळ्यात पहिलं वेळापत्रक जे आहे ते पाहू शकता. यावरती एकदा क्लिक करा. अकॅडमिक इयर 2026 आणि 27 हे असेच राहू द्या. ॲप्लिकेशन राऊंडमध्ये इथे 1 हे सिलेक्ट करा. त्यानंतर सिलेक्शन लिस्टमध्ये येथे तुम्हाला रेग्युलर सिलेक्शन लिस्ट यावरती एकदा क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण जिल्हे, त्यानंतर शाळा रजिस्ट्रेशनचे ही जी टॅब आहे स्कूल रजिस्ट्रेशन, तर या ठिकाणी जे आहे ते 9/1/2026 पासून ते 30/1/2026 पर्यंत शाळांची नोंदणी करण्यासाठी दिलेला हा टाईम होता. आता त्यानंतर पुढची जी टॅब दिसत आहे इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन. या ठिकाणी ओपनिंग डेट आणि क्लोज डेट. आता या ठिकाणी दोन्हीकडे डॅश आहे. याचा अर्थ काय, तर अजून विद्यार्थी नोंदणीचे फॉर्म जे आहे ते सुरू झालेले नाहीत. परंतु या हप्त्यामध्ये कधीही कोणत्याही क्षणाला आर टीचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत, विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत ते सुरू होणार आहेत. सुरू झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ओपनिंग डेट आणि क्लोज डेट, म्हणजेच ओपनिंग डेटला तुम्ही या तारखेपासून या तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहे, हे इथे तुम्हाला दाखवलं जाईल. आता यामध्ये फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे आहेत. यामध्ये कधी मुदत वाढून भेटते, कधी मुदत जी आहे ती वाढून भेटत नाही. त्यामुळे होईल तितक्या लवकर आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहेत. आता हे झाला की आपण फॉर्म कधी सुरू होणार याबद्दल थोडक्यात माहिती. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आर टीचा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिलं कागदपत्र कोणकोणती लागतात आणि आपण त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे. इथेच तुम्हाला एक ऑप्शन आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, आवश्यक कागदपत्रे. यावर तुम्ही जसं एकदा क्लिक करता, क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक PDF ओपन झालेलं दिसेल. इथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे मागील वर्षीचं आहे, ठीक आहे, 2025-26चं आहे. याकडे तुम्ही लक्ष न देता मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे त्या पॉईंटकडे तुम्ही जास्त करून लक्ष द्यावे. सगळ्यात पहिलं पाहायचं त्यांनी टीप दिलेली आहे की आर टी 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. आता फॉर्म भरण्याची जी तारीख सुरू झाल्यानंतर शेवटची तारीख देखील तिथे तुम्हाला दाखवली जाईल. तर जी काही शेवटची तारीख असेल त्या शेवटच्या तारखेच्या अगोदरची तुमची कागदपत्रे जी आहेत ती असणं गरजेची आहेत आणि तीच इथे मान्य असणार आहेत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, याची पालकांनी नोंद घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे. व्हिडिओ पाहायचा आहे तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती समजणार आहे. व्हिडिओ मोठा होईल त्याकडे दुर्लक्ष न करता व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुमचाच फायदा होणार आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इथे तुम्ही पाहू शकता कागदपत्रामध्ये सर्व बालकांसाठी जे बालकाचं आधार कार्ड आहे ते कंपल्सरी आहे. त्यानंतर रहिवासीचा पुरावा जो आहे तो इथे तुम्हाला कंपल्सरी आहे. जन्मतारखेचा पुरावा, ही सर्व कागदपत्रे जेवढे पण आर टीसाठी पात्र विद्यार्थी आहेत सर्वांसाठी ही 3 कागदपत्रे जी आहेत, आधार कार्ड झालं, रहिवासी पुरावा झालं, जन्मतारखेचा पुरावा झालं, ही सगळ्यांसाठी कंपल्सरी आहेत. त्यानंतर आता इथे आपल्याला काही गट दिलेले आहेत. आता यामध्ये वंचित गटातील बालकं, आता वंचित गटामध्ये कोणाचा समावेश होतो हा देखील खूप जणांचा प्रश्न असतो. तर यामध्ये जी काही रिझर्वेशनमधील मुलं आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, त्यामध्ये अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, विमुक्त जाती असतील, भटक्या जमाती असतील, त्यामध्ये अ, ब, क, ड सर्व येतात. त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजेच OBC आणि विशेष मागासवर्ग SBC या सर्वांचा समावेश जो आहे तो रिझर्वेशनमध्ये केला जातो. तर यांच्याकडे जातीचा दाखला असेल तर तुम्हाला हा कंपल्सरी जातीचा दाखला लागणार आहे, तेव्हा तुम्ही वंचित गटाअंतर्गत तुमचा जो समावेश आहे तो केला जाईल. त्यानंतर दिव्यांग बालक असाल तरी देखील वंचित गटामध्ये तुमचा समावेश होईल. जर HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालक असाल तर देखील तुमचा वंचित गटामध्ये समावेश केला जाईल. त्यानंतर कोविडसाठी एक ऑप्शन आहे, ते कोविड प्रभावित बालक किंवा ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचं निधन जर कोविडमुळे झालं असेल तरी देखील तुम्ही वंचित गटामध्ये समाविष्ट होत आहात. त्यानंतर अनाथ बालक जे असतील तर अनाथ बालकांचा देखील समावेश वंचित गटामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे, पॉईंट 1 मध्ये वंचित जात संवर्गामधील बालक असल्यास प्रमाणपत्र कोणाचे लागणार आहे.
तर तुम्ही वडिलांचे किंवा बालकाचे दोघांपैकी एकाचे कोणाचे देखील तुम्ही इथे कागदपत्र सादर करू शकता. जर वडिलांचं असेल तर ते द्या, वडिलांचं नसेल, बालकाचं असेल तर बालकाचं द्या. तर उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागणार नाही. कोणासाठी? तर जे काही वंचित गटामध्ये येतात तर त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागणार नाही. आता तुम्हाला कागदपत्र कोणतं लागणार? तर तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा महसूल अधिकारी यांनी जे जातीचा दाखला जो दिलेला आहे तो तुम्हाला इथे लागणार आहे. तो कोणाचा हवा? तर पालकाचा, वडिलांचा किंवा त्या मुलाचा, दोघांपैकी एकाचा जातीचा दाखला आवश्यक राहणार आहे. आणि हा जातीचा जो दाखला आहे तो परराज्यातील जर असेल तर तो इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट इथे मी स्टार केलेलं आहे. तर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधीलच जातीचा दाखला जो आहे तो द्यावा लागणार आहे. आता पुढचं पॉईंट आहे, दुसरा पॉईंट बघा, जर जी काही दिव्यांग मुलं आहेत तर त्यांच्यासाठी कागदपत्र कोणती लागणार? तर जे काही जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्याकडून 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र दिव्यांग मुलांसाठी लागणार आहे. आणि हे प्रमाणपत्र किंवा ही जी काही कागदपत्र आहेत ती RTचं फॉर्म भरण्याचे शेवटचे दिनांक आहेत त्या दिनांकाच्या अगोदरची तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण इथे बघत आहेत HIV बाधित किंवा प्रभावित जर बालक असेल तर या केसमध्ये त्यांना कागदपत्रे कोणकोणती द्यावी लागणार आहेत? जे काही रुग्णालय असेल, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत रुग्णालयाने दिलेले एक प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही वंचित गटामध्ये मोडू शकणार आहात. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे मागील वर्षी नवीन ॲड केलेला होता. यामध्ये कोविड प्रभावित बालक म्हणजेच ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये कोविड प्रादुर्भावामुळे जो मृत्यू झाला असेल तर अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे ही इथे दाखवलेली आहेत. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या. हा पॉईंट जो आहे तो यावर्षी ॲड करतील की नाही हे देखील आपल्याला माहिती नाही. नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला ते देखील सूचित केलं जाईल. जर लागू असेल तर त्यावेळेस ही डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, अनाथ बालक जर असतील तर अनाथ बालकासाठी वंचित गटामध्ये मोडण्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत? तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करत आहेत त्यांचं एक हमीपत्र असतं, ते हमीपत्र त्यांनी इथे दिले तरी देखील चालणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट पाहिजे, अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येणार नाही असं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 6वा पॉईंट बघा. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास म्हणजेच EWSमध्ये असाल, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, तर यामध्ये तुम्हाला वार्षिक उत्पन्नाचा दाखला जो आहे तो कंपल्सरी द्यावा लागतो. आता हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कोणाचा असायला हवं आणि कोणत्या वर्षाचा असायला हवा हे देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तुम्हाला हा जो दाखला आहे तो तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रमाणपत्र जे आहे ते मिळालेलं पाहिजे किंवा तुम्ही सॅलरी स्लिप देखील देऊ शकता. कंपनी किंवा एम्प्लॉयरचा दाखला जर असेल तर तो देखील तुम्ही इथे देऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं की कोणत्या वर्षाचा पाहिजे. इथे 2022 आणि 23 सांगितलं आहे, याकडे लक्ष न देता आता हे मागील वर्षीचं आहे तर तुम्ही इथे 2023 किंवा 2023-24 किंवा 24-25 या वर्षाचा तुम्हाला मार्च अखेरचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधीलच हा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. त्यानंतर 7वा पॉईंट बघा. 7व्या पॉईंटमध्ये यांनी सांगितलेलं आहे की जर घटस्फोटित महिला पालक जर असेल तर त्यांना कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. सगळ्यात पहिला न्यायालयाचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासीचा पुरावा तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. घटस्फोट प्रकरण जर असेल तर तुम्हाला महिलेचा
आईचा जो जे काही बालक आहे त्या बालकाच्या आईचा रहिवासीचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. आता बघा, जर बालक जे आहे ते रिझर्वेशनमध्ये येत असेल, कास्टमध्ये असेल, तर त्याला स्वतःचं त्या बालकाचं जातीचा दाखला नाहीतर त्याच्या वडिलांचा जातीचा दाखला हा कंपल्सरी तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. आणि जर बालक EWS या कॅटेगरीमध्ये मोडत असेल, म्हणजेच आर्थिक दुर्बल गटामध्ये मोडत असेल, ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल, तर अशा केसमध्ये जे काही बालक आहे त्या बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 1 लाखाच्या आतमधला इथे द्यायचा आहे. त्यानंतर 8वा पॉईंट बघा, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला जर असतील तर त्यांनी कोणकोणती कागदपत्रे द्यायची आहेत. सगळ्यात पहिलं कागदपत्र त्यांचं आहे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा एखादा तरी पुरावा तुम्हाला इथे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. आता जे काही घटस्फोटाचं प्रकरण चालू आहे तर ते जे काही मूल आहे त्या मुलाच्या आईचा रहिवासीचा पुरावा तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, बालक जर वंचित गटातील असल्यास, म्हणजेच रिझर्वेशनमध्ये जर तुम्ही मोडत असाल तर तुमच्या बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र हे तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास, म्हणजेच EWSमध्ये मोडत असेल, जर 1 लाखापेक्षा कमी तुमचं उत्पन्न असेल तर अशा केसमध्ये जे काही बालक आहे त्याच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया. 9वा पॉईंट बघा, विधवा महिला जर असाल तुम्ही आणि तुमच्या मुलाला RTEमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत. सगळ्यात पहिलं पतीचे मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. जर ते तुमच्याकडे नसेल तर काढून घ्या. त्यानंतर विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र. ठीक आहे. आणि बालक जर EWS कॅटेगरीमध्ये असेल तर त्या बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. 10वा पॉईंट आहे, यामध्ये आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला लागणार आहे. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आधार कार्ड जे आहे ते सर्वांसाठी कंपल्सरी आहे. आता यामध्ये काय काय सांगण्यात आलं ते देखील आपण एकदा बघूया. RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळविण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती अनिवार्य करण्यात येत आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही अर्ज केल्याची पावती जरी तुमच्याकडे असेल तरी देखील ती तुम्हाला इथे चालणार आहे. परंतु काही कारणांमुळे बालक किंवा पालक आधार कार्ड जर सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्यानंतर दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा हे इथे सांगण्यात आलं आहे. जर तुमचं आधार कार्ड अजूनपर्यंत बनलं नसेल तर काही अडचण नाही आहे. आधार कार्ड बनवून घ्या. त्याची जी काही पावती मिळेल ती पावती तुमच्याकडे असेल तरी तुमचं काम इथे होणार आहे. त्यानंतर तुम्हाला 90 दिवसाचा टाईम दिला जाईल. त्या 90 दिवसामध्ये तुम्हाला आधार कार्ड घेऊन ते तुम्हाला नंबर लागल्यानंतर शाळेमध्ये कंपल्सरी सादर करायचं आहे. सदर बालकाच्या आधार कार्डाची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. तुम्ही जर 90 दिवसाच्या आत तुमचे आधार कार्ड जर इथे सादर नाही केले तर तुमचा प्रवेश जो आहे तो रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर 11वा पॉईंट बघा, जन्मतारखेचा पुरावा. आता जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे चालणार आहेत किंवा कुठली कागदपत्रे असायला पाहिजेत हे तुम्ही पाहू शकता. जे काही रिझर्वेशनमधील असतील किंवा EWSमधील असतील तर सर्व प्रवेशपात्र बालकांसाठी ही कागदपत्र जे आहे जन्मतारखेचा पुरावा हे कंपल्सरी आहे, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. आता हे कोणी दिलेलं पाहिजे,
ग्रामपंचायतने दिलेला असेल, नगरपालिकेने दिला असेल, महानगरपालिकेने दिला असेल तर यांचा दाखला जो तुमच्याकडे असेल तर तो इथे चालणार आहे. रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील जर दाखला आहे तो देखील चालणार आहे. अंगणवाडीमधील दाखला आहे तो चालणार आहे. बालवाडीमधील रजिस्टरमधील जरी दाखला असेल तो देखील इथे चालणार आहे. आई, वडील अथवा पालक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन जर असेल ते देखील तुमच्याकडे चालणार आहे. ठीक आहे. यापैकी जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही एक प्रतिज्ञापत्र करा, ॲफिडेविट करा, ते देखील तुमचं इथे चालून जाणार आहे जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये. आता पुढचा पॉईंट आहे 12वा. यामध्ये रहिवासाचा किंवा वास्तव्याचा पुरावा. आता वंचित व आर्थिकदृष्ट्या घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांसाठी हे कागदपत्र कंपल्सरी आहे. स्टार मार्क केलं आहे मी. त्यात तुम्ही काय काय देऊ शकता. जर तुमचं स्वतःचं मालकी हक्काचं घर असेल तर तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता, त्यानंतर वीज बिल देऊ शकता, त्यानंतर पाणीपट्टी देऊ शकता, प्रॉपर्टीचं टॅक्स भरताय तर ते देखील तुम्ही देऊ शकता, नॅशनलाइज बँकेचं पासबुक असेल तर ते तुम्ही देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता. यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही रहिवासाचा पुरावा म्हणून देऊ शकता. पण कोणत्या केसमध्ये जर तुमचं त्या राहत्या शाळेच्या जवळ तुमचं स्वतःचं घर आहे, तुम्ही तिथे राहताय तरच तुम्ही यापैकी एक देऊ शकता. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी भाडेतत्वावर राहताय, भाडेकरू असाल, भाडेतत्वावर राहताय तर ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर अशा वेळेस तुम्हाला भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार बनवून घ्यायचा आहे. हा भाडे करार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्टर केलेला दाखला पाहिजे आहे, ॲफिडेविटवाला चालत नाही. हे सगळ्यांनी एकदा लक्ष ठेवा. आणि तुम्ही भाड्याने असाल तर तुमचा भाडे करार जो आहे ज्याला तो तुमच्याकडे कंपल्सरी असणं गरजेचं आहे, ज्याला आपण रेंट ॲग्रीमेंट म्हणतो. तर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्ही रेंट ॲग्रीमेंट बनवून घेणं कंपल्सरी आहे. अन्यथा तुमचा जो मिळालेला प्रवेश आहे तो नाकारला जाऊ शकतो. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.